जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे। याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा सेविकांना रॅपिड अँटीजन चाचणीचे प्रशिक्षण व कोरोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली आहे। ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखले जातात। जिल्ह्यात 2089 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी व लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत रॅपिड अँटीजन चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे अशा गावात ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरिता गाव पातळीवर गठीत केलेल्या ग्राम दक्षता समितीच्या मदतीने विशेष चाचणी शिबिर व लसीकरण कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे। जिल्ह्यातील सर्व गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आरोग्य प्रयत्न करणार आहे। ताप, खोकला, सर्दीसारख्या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांचा शोध घेणे, त्यांची तत्काळ चाचणी करणे आणि ज्या नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हची पूर्ण माहिती आशा सेविकांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला तत्काळ कळवावी अशा सूचनाही आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याकडे 2089च्या जवळपास आशा आहेत। आपल्या आशांना प्रशिक्षण करण्यामागे जे आहे उद्देश की गाव पातळीवरच जर टेस्ट झाली, ज्यांना काही लक्षणे आहेत तर तातडीने निदान होऊन त्याला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये भरती करता येईल आणि जे कोविडमुळे जे मृत्यू होतात ते कमी करण्यास आपल्याला हातभार लागेल। त्याकरिता आपण आशांना प्रशिक्षित करण्याचं आपलं नियोजन चालू आहे। म्हणजे जी तिसरी वेव येणार आहे त्या संदर्भात आपली ही पूर्वतयारी म्हणून आमचं प्रशिक्षण देण्याचं नियोजन चालू आहे त्यांना। आरोग्य सेवकांना आरोग्य सेवकांना पण आपण देत आहे। त्यांच्या काही टीम आता आपण या दुसऱ्या वेवमध्ये तयार केलेल्या आहेत आणि उर्वरित जे आरोग्य सेवक आहेत त्यांना पण आपण ट्रेनिंग देणार आहोत। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।